केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले। अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहे। अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बैठक होण्याचीही शक्यता आहे। तर शहा सहकार विभागाच्या 2 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे। शहा अंधेरीमध्ये नाफेडच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहतील। सध्याची दृश्य आपण पाहतोय। अमित शहा हे मुंबईत दाखल झालेले आहे। तर अमित शहा आणि फडणवीसांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट शहांच्या या दौऱ्यासंदर्भात? प्रणित, आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळामध्ये विमानतळावर त्यांना रिसीव्ह करतील आणि त्यानंतर विमानतळाच्या अगदी बाजूला असणाऱ्या फेअरमाउंट या हॉटेलमध्ये एक सहकार परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ही सहकार परिषदेचा जो राष्ट्रीय परिसंवादाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा अमित शहा हजेरी लावणार आहेत। आणि आता आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि हा जवळपास 1.5 तासांचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमानंतर वाय बी चव्हाण इथल्या एका चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमाला सुद्धा ते हजेरी लावणार आहेत आणि राष्ट्रीय परिसंवादाचे हे 2 कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। मात्र या व्यतिरिक्त अमित शहांच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय अनुषंगाने काही बैठक होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये एक बैठक होऊ शकते अशी देखील शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुका तोंडावरती येतात आणि पुढच्या काही महिन्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत आणि त्यामुळे या 2 सहकार परिषदेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर त्या अनुषंगाने काही चर्चा होते का किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक त्यांची होते? नक्कीच या संदर्भातील अधिक अपडेट कृष्णा तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।